म्हणजे स्वीटीला कुठे घेऊन जायचं म्हणजे नाही, पप्पाला आधी नको वाटतंय. का ते पुढे सांगतेस. इकडे माझा आयब्रो शेप पुरा बिघडून गेलतं. म्हटलं की चला त्याला छानसा शेप पण द्या येते आणि घरातच बसून नाही नुसतं कंटाळा निघालतं, थोडंफार फिरणं पण होईल म्हणून मी स्वीटीला सुद्धा संग घेऊन गेले. चला सगळ्यात आधी तर पार्लरला गेले. त्याच्यानंतर मला मेडिकलमध्ये पण काम होतं, कारण दोन्ही बाळांसाठी असं काही नेबुलायझर घ्यायचं होतं, ते घेतले. आणि तिथंच सरकारी मार्केट सुद्धा होतं. म्हटलं की चला मेथी घ्यायला येते, कारण मेथीचे सुद्धा पराठे करण्यात लई दिवस चालतं. सो माझ्या स्वीटीला ॲपल पाहिजे होतं, तिला ॲपल बनाना असं काही फ्रुट्स घेतलो. आणि मला इथं स्वीट्स बघून स्वीट खायची क्रेविंग झाली म्हणून थोडंफार स्वीट पण घेतले. तर माझी स्वीटी गाडीवर बसली की तिचं पुढे बसते, मागे बसते, कधी तर उभारतेस, असं काही नखऱ्या चालतात म्हणून पप्पाला भीती वाटते. चला घरला आल्यावर तिच्यासाठी सगळ्यात आधी तर राईस ठेवले कुकरमध्ये. त्याच्यानंतर तिला लाडू तर द्यायचे, तो तर म्हणले काय लाडूचा डब्बा तर ऑलरेडी खाली झालाय, पण आता भात शिजोप तर लाडू पण बनून जातात, त्याला काय जास्त टाइम लागणार म्हणून इथं शेंगदाणे ते नेचून घेतले. आणि लास्ट टाइमला मी काय मिस्टेक केलं म्हणजे शेंगदाणे यायचं ना तेच डायरेक्ट मिक्सरमध्ये काढले आणि त्याच्यामध्ये 1-2 कडू पण होते. सो लाडू सुद्धा खाताना थोडंफार कडू टेस्ट निघालता. असो ह्या टाइमला ते मिस्टेक करणार, ते मी सगळं व्यवस्थित भरून ठेवलं आणि मोठ्या डब्यामध्ये भरण्यापेक्षा नाही फक्त अर्धा सहित म्हणून मी छोट्या डब्यामध्येच भरून ठेवलं. आता हे दोघी बहिणींचा झगडा बघायला जितकं क्यूट वाटते तितकं डेंजर सुद्धा आहे. चला भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.